ग्राम रानीपुर में प्रकट हुई पाताल भैरवी माता जी की मूर्ति। मध्य प्रदेश सीमा के समीप महाराष्ट्र राज्य में शहादा तहसील के ग्राम रानीपुर में दशा माता मंदिर के पास पाताल देवी की मूर्ति जमीन में प्रकट हुई। 4 अगस्त 2024 वार रविवार को पाताल की देवी कुंदिया रानी देवी जमीन से बाहर निकली। यह माता जी रोशनी माता जी के स्वप्न में आई थी और स्वप्न में मैं आकर कहा था कि मैं यहाँ पर हूँ, मुझे यहाँ से बाहर निकालो। बताए गए स्थान पर थोड़ी खुदाई करने पर माता जी प्रकट हुई। सभी लोगों ने माता जी के दर्शन किए। अभी माता जी को खुदाई वाले स्थान पर ही रखा गया है। माता जी की आज्ञा होने पर वहीं पर माता जी की स्थापना की जाएगी। यहाँ का दशा माता मंदिर बहुत ही प्रसिद्ध है। दूर दूर से यहाँ पर श्रद्धालु माता जी का दर्शन करने आते हैं तथा माता सभी की मनोकामना भी पूर्ण करती है। रोशनी माता जी सुखलाल राव तले, रामभाव भोसले, ज्ञान सिंह वेडू, जेलदर रावतले, ज्ञान ठाकुर, सगन चौहान, दिलावर रावतले, बापू खेड़कर, गणेश राठौड़, रविंद्र पावरा, कुमार भोसले, रविंद्र पराड़के, गंगाराम पावरा, मेघराज रावतले, विजय पावरा, देमा रताले, मदन चौहान, बाबूलाल सोलंकी, सुशील भोसले, सुखराम पावरा उपस्थित रहे। भाऊ भोसले, मी ग्रामपंचायत सदस्य आणि दशामातेचा भक्त। इथे माताची मूर्ती निघालेली हो, तर आणि आपण तर इथं रोशनी मातेच्या कृपेने राणीपूर गावामध्ये दशामातेचं मंदिर 5-6 वर्षापूर्वी इथं निर्माणाधीन आहे आणि या मंदिरामध्ये रोशनी मातेच्या कृपेने दिनांक 4/8/2024 रोजी रविवारी सकाळी 9:45 रोशनी मातेच्या आशीर्वादाने दशामातेच्या मंदिराच्या बाजूला आणि दशामातेच्या परिसरात पाताळ देवी कुंडिया राणी म्हणून देवी जमिनीतून बाहेर आली आणि प्रथम रोशनी मातेला त्यांनी दर्शन दिलं आणि रोशनी मातेला दर्शन दिल्यानंतर रोशनी मातेच्या म्हणण्याप्रमाणे राणीपूर गावातील ग्रामस्थ आणि दशामातेचे भक्त यांना रोशनी मातेने सर्व या पाताळ मातेच्या मूर्तीविषयी माहिती दिल्यानंतर आम्ही सर्व भक्त मिळून त्या आणि रोशनी मातेच्या सोबत जाऊन त्या दिव्य मूर्तीचं दर्शन झालं। या दिव्य मूर्तीच्या प्रतिमेची कहाणी, तर राणीपूर हे गाव प्राचीन काळी राजवाडा म्हणून प्रसिद्ध होता आणि त्या ठिकाणी देवी रूपाने देवी राहत होती। काही त्या पिरियडला कालांतराने या राजवाड्याला राक्षसांचा आणि असुरांचा त्रास व्हायचा, त्यामुळे देवी त्या राक्षसांना त्रासून पाताळात अदृश्य झाली। तेव्हापासून माता राणी पाताळात अदृश्य झाली, त्यापासून पाताळच होती आणि त्या जागेवर राक्षसांचा राज आल्यामुळे तर पाताळ देवीला मुक्ती मिळाली नव्हती। तर आज रोशनी मातेच्या कृपेने आणि दशामातेच्या कृपेने या
कुंडिया राणी म्हणून पाताळ देवीचं आज मोक्ष प्राप्त झालेले आहे. तर पूर्वजांच्या म्हणण्याप्रमाणे या राणीपूर गावामध्ये एक राजवाडा होता. त्या राजवाड्यामध्ये एक राणी राहत होती आणि ती राणी राहत असताना इथं राणीपूरच्या गावाला लागून वाकी नदी होती. त्या वाकी नदीमध्ये त्या पूर्वजांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सुद्धा त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर राणी त्या वाकी नदीमध्ये आंघोळीसाठी येत होती रथावर स्वार होऊन. तर त्या ठिकाणी वाकी नदीच्या काठावर घोड्याचे धगड्यावर घोड्याचे पायाचे निशाण आणि रथाचे निशाण हे दिसून येत होते. आणि ज्या ठिकाणी राणी आंघोळीसाठी यायची आणि ज्या ठिकाणावर आणि ज्या स्थानावर आता राणी आंघोळ करत होती त्या ठिकाणी एक राणीचा दगड होता. तर आम्ही सुद्धा पाहिलेला होता आणि त्या ठिकाणी आमचे पूर्वजही सांगत होते की बुवा या ठिकाणी राणी येत होते आणि या दगडावर बसून आंघोळ करत होते. तेव्हापासून पूर्वजांच्या म्हणण्याप्रमाणे ती राणी येत असल्या कारणाने जे राणीपूर जे गाव राणीपूर जे नाव जे राणीपूर गावाला पडलेले तर या राणीच्या राजवाड्यामुळे आणि राणी येत होती म्हणून या राणीपूर गावाला राणीपूर हे नाव पडलेलं असं पूर्वजांचं म्हणणं होतं. तर आज त्या ठिकाणी तर या वाकी नदीवर तर लगोपाठ बांधणारी विभागाने धरण बांधले असल्या कारणाने त्या ठिकाणी जे घोड्याचे पायाचे निशाणी होती आणि तो राणीचा दगड होता तो पाण्यामध्ये त्या धरणाच्या मध्ये गेला असल्या कारणाने आता त्या सर्व गोष्टी संपुष्टात आलेल्या आहेत. तर आज रोजी श्री पाताळदेवी कुंडिया राणी म्हणून आज राणीपूर गावामध्ये सर्व भक्तांना दिनांक 4/8/2024 रोजी त्या मातेचं दिव्य दर्शन झालेलं आहे. मूर्ती किती दिवसात काढणार? तर आता मातेच्या आशीर्वादाने आम्हाला रोशनी माता आणि दशामाता आम्हाला जशी माहिती देतील त्या पद्धतीप्रमाणे मार्गदर्शन करतील. त्यांच्या मार्गदर्शनाने ती मूर्ती वरती काढण्यात येईल. जब से मैं यहाँ पे आई हूँ तब से माता रानी रो रो के बोलती, मेरे को आवाज़ सुनाई देता, फिर मुझे मुक्ति करो करके मुझे बार बार माता रानी मुझे सताने लगती, सपने में आती, फिर मेरे को बार बार मैं बीमार होती, यहाँ पे असुरा का जो साया है वो मुझे दिखाई देता, फिर मैं बार बार बीमार गिरती थी. फिर माता रानी मुझे मुक्त करो करके बोलती थी. और जब मंदिर का दशा माता का मंदिर का निर्माण हो गया, माता जी को अभी 4था बरस चालू हो गया. माता जी का आज दशा माँ का उत्सव चल रहा, उपवास चल रहा. फिर पहले ही दिन माता रानी की आरती करे, फिर माता रानी आगमन हुई और हमारे जो शरीर में भीतर आई हमें पता नहीं, लेकिन हमको ऐसे भागे दौड़े लेके गई और हाथ से निकालने लगाई. तो वो माता रानी आज उपस्थान हुई है और वो मुक्त होने चाहती है, यहाँ उपस्थान होना चाहती है, मंदिर का निर्माण करना चाहती है और वो यहाँ पे बैठक लेना चाहती है. बोलती है कि ये मेरा गांव है और मेरा राजपाट है, राजवाड़ा है करके मुझे सब बताती है. वो इतना ही बोलती हूँ. जय माता जी.